हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघत आहोत पेअर ऑफ सेट लाईनचा पार्ट 3. या व्हिडिओमध्ये मेनली आपण अँगल बिटवीन टू लाईन्स हा टॉपिक बघणार आहोत. तुम्ही 11वी मध्ये ऑलरेडी अँगल बिटवीन टू लाईन्स हे बघितलेलं आहे, पण त्यावेळेस तुमच्याकडे दोन लाईन्सचे सेपरेट इक्वेशन्स होते आणि दोन सेपरेट इक्वेशन्स वरून तुम्ही दोन वेगवेगळे स्लोप काढत होता आणि त्या दोन स्लोप्स वरनं तुम्ही अँगल काढत होता. पण आज काय असणार आहे, आज आपण जॉईंट इक्वेशन जर दिलं असेल, जॉईंट इक्वेशन म्हणजेच काय, समजा की त्यामध्ये सुद्धा दोन लाईन्स प्रेझेंट असतात, बरोबर आहे का नाही? ह्या दोन लाईन्स असतील आणि ह्यांच्यामधला अँगल काढायचा असेल आणि ह्याचं जॉईंट इक्वेशन दिलं असेल, तर हे कसं काढायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, आपल्याकडे लाईन कोणती आहे? ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर ही लाईन आहे. ही कोणती लाईन असते? ह्याच्या आतमध्ये दोन लाईन प्रेझेंट असतात. त्या कोणत्या असतात? ज्या पासिंग थ्रू कशा आहेत? ओरिजिन आहेत, बरोबर आहे का नाही? त्या ओरिजिन मधनं पास होत आहेत का नाही हे कशावर कळणार? कारण की ह्याच्यामध्ये पुढे एक्स वाय किंवा कॉन्स्टंट यांच्यापैकी कोणतीही टर्म प्रेझेंट नाहीये. ठीक आहे. म्हणजेच ह्या लाईन दिसायला कशा दिसतंय तुम्हाला? या पद्धतीनं दिसत असतील लाईन्स. ठीक आहे. म्हणजे ही असेल तुमची L1, ही असेल L2 आणि हा असेल तुमचा थिटा. तर आपल्याला तोच अँगल कसा काढायचा हे आपण आज फाइंड करू. ठीक आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये ना हा थेरम आहे आणि बाळांनो, हा थेरम बोर्डाच्या परीक्षेने खूप महत्वाचा आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये हा खूप वेळा विचारला गेलेला आहे. हा थेरम तुम्हाला डायरेक्ट प्रूफ करायला येतो की बाबा, फाइंड प्रूफ म्हणतात की द अॅक्यूट अँगल बिटवीन लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, अँड हे प्रूफ करायचं असतं तुम्हाला. तर आपण बघूया ते कसं प्रूफ करतात ते. ठीक आहे. आपल्याकडे अँगल काढण्याचा कोणता फॉर्म्युला सगळ्यात अगोदर बघा. टॅन थिटा इक्वल्स टू मॉड मध्ये M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2, बरोबर आहे. हा 11वी मध्ये आपण शिकलेलो आहे. हा फॉर्म्युला आपल्याकडे ऑलरेडी आहे. पण या चॅप्टरच्या स्टार्टिंग मध्ये किंवा जर मागच्या पार्ट मध्ये आपण बघितलेलं काय, M1 प्लस M2 काय असतं फॉर दिस लाईन, फॉर दिस जॉईंट इक्वेशन, मायनस 2h अपॉन बी, आणि M1 इंटू M2 काय असतं ए अपॉन बी. ठीक आहे. आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये काय लागणार आता? M1 M2 आहे इथे, ए अपॉन बी. आपल्याला फाइंड काय करायचं? फक्त M1 मायनस M2. जर आपल्याला M1 मायनस M2 ची व्हॅल्यू भेटली तर आपण ती इथं पुट करणार आणि ह्या फॉर्म्युल्यासाठी पूर्ण फॉर्म्युला, आपला जो फॉर्म्युला M1 आणि M2 च्या फॉर्म मध्ये आहे तो पूर्ण फॉर्म्युला ए बी आणि एच या फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर आपण काम काय करणार? M1 मायनस M2 जी आपल्याला व्हॅल्यू आहे हे फाइंड करायचंय. हे बघा, तुम्ही आहे ना, M1 मायनस M2 होल स्क्वेअर इक्वल्स टू, हा फॉर्म्युला 10वी मध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल, कोणता? M1 प्लस M2 चा होल स्क्वेअर मायनस 4M1 M2. ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही 10वी मध्ये शिकला असाल. मग M1 प्लस M2 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे काय? मायनस 2h अपॉन बी. ती इथं पुट करतो, मायनस 2h अपॉन बी होल स्क्वेअर मायनस 4 इंटू M1 M2 ए अपॉन बी. ठीक आहे. मग आता ह्याच्यावरनं M1 मायनस M2 चा स्क्वेअर, ह्याला सिम्प्लिफाय करा, काय होतं हे? 4h स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 4a अपॉन बी. आता ह्याचा डिनॉमिनेटर सेम करा, काय होणार ते? 4h स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. आता ह्या साईडला बी आहे म्हणून इकडे आपण काय करणार? मल्टिप्लाय डिवाइड बाय बी करणार. ठीक आहे. मग इथं काय येणार? 4ab आणि खालचा बी स्क्वेअर आम्ही कॉमन लिहिला इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्या वरनं काय कॉमन निघतंय का बघा. ह्या टर्म मधनं कॉमन काय निघतोय? 4. मग इकडे काय राहिलं? 4 इन ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी. ठीक आहे. ही डायग्राम मी ह्या साईडला घेतो. ठीक आहे. वर राहिलं काय? 4 ब्रॅकेट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी स्क्वेअर, आणि हा फॉर्म कशाचा आहे? M1 मायनस M2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे? M1 मायनस M2 ची. मग मी काय करतो? टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग जर मी स्क्वेअर रूट दोन्ही साईडला घेतलं तर ही काय झालं? M1 मायनस M2 इक्वल्स टू 4 चा झाला 2, ही पूर्ण टर्म गेली अंडर रूट मध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. बी स्क्वेअरचा रूट आला बी. ठीक आहे. इथपर्यंत कळालं? आता मी हे सगळं आपल्या साईडला घेतो.
कळालं आपल्याला M1 आणि M1 मायनस M2 ची व्हॅल्यू भेटली. आपल्याकडे खालच्या फॉर्म साठी काय M1 M2 A अपॉन बी आहे. मग आता टॅन थिटा इक्वल्स टू M1 मायनस M2 ची व्हॅल्यू काय आली 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी अपॉन मध्ये 1 प्लस M1 M2 1 प्लस M1 M2 ची व्हॅल्यू काय होती A अपॉन बी. ए अपॉन बी. मग इथनं काय येणार 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. खाली डिनॉमिनेटर सेम करू टोटलला. हे काय बी इकडे गेलं बी प्लस ए अपॉन बी आणि बी ला बी कॅन्सल. मग इथं राहिलं काय टॅन थिटा इक्वल्स टू 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी मॉड मध्ये. ठीक आहे. हाच थेरम तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये येतो 3 मार्कांना मोस्ट ऑफ द वेळेस हा क्वेश्चन थेरम विचारला गेलेला बोर्डाच्या परीक्षेमध्ये. मग तुम्हाला काय करायचंय हे एक डायग्राम काढायची. ह्याच्यामध्ये तुम्हाला L1 L2 हे सांगायचंय. मग स्लोप ऑफ L1 विल बी M1 अँड द स्लोप ऑफ L2 विल बी M2 असं म्हणून तुम्हाला हा फॉर्म्युला हे आपल्याला माहितीये वी नो. आपल्याला हे माहितीये वी ऑल्सो नो. आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज पण माहिती आहेत. मग ह्या दोन व्हॅल्यूजचा यूज करून आणि हा फॉर्म्युला 10वी मध्ये आपण शिकलोय त्याचा यूज करून आपण व्हॅल्यू कशाची काढणार M1 मायनस M2 ची. आणि ती व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये पहिल्या फुट केली की आपल्याला हे अँगल बिटवीन लाईन्स अॅक्यूट अँगल बिटवीन लाईन्स कधी जेव्हा जॉईंट इक्वेशन दिलेलं असेल तेव्हा आपलं हा थेरम प्रूव्ह झाला. ठीक आहे. काय असतो अॅक्यूट अँगल टॅन थिटा इक्वल्स टू 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी मॉड मध्ये. ठीक आहे. आता ह्याच्यावरच आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सगळ्यात अगोदर मी इथं फॉर्म्युला लिहितो टॅन थिटा इक्वल्स टू काय होतं फॉर्म्युला 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. ठीक आहे. टॅन झिरोची व्हॅल्यू काय असणार 0 बरोबर आहे हे सगळ्यांना माहिती. आणि टॅन 90ची व्हॅल्यू काय असते इन्फायनाईट बरोबर आहे का. म्हणजे ज्यावेळेस हा टॅन 90 असणार ना त्यावेळेस हे इक्वल टू कशाच असणार इन्फायनाईटच्या. आणि इन्फायनाईट कधी असणार जेव्हा 1/0 किंवा A/0 म्हणा 1/0 म्हणण्यापेक्षा A/0 म्हणा. म्हणजे एनिथिंग अपॉन 0 जर असं असेल तर व्हॅल्यू काय असते इन्फायनाईट असते त्या नंबरची. म्हणजेच टॅन 90 कधी हे पॉसिबल कधी आहे वरची टर्म काहीही असू द्या इथं काही फरक पडणार आहे का नाही. पण माझी खालची टर्म जर 0 झाली ठीक आहे खालची टर्म माझी काय होते 0 झाली याचाच अर्थ हा थिटा काय असणार 90 डिग्री. म्हणजे ही व्हॅल्यू काय होते माझी इन्फायनाईट. म्हणजे ए प्लस बी इक्वल्स टू 0 हे कंडिशन असेल तर काय होणार माझा देअरफॉर टॅन थिटा थिटा इक्वल्स टू 90 डिग्री. थिटा इक्वल्स टू 90 डिग्री हे कळालं तुम्हाला. हे बघा A/0 म्हणजे एनिथिंग अपॉन 0 झिरोच्या वर कोणताही नंबर असू द्या जर डिनॉमिनेटर मध्ये 0 असेल तर ती पूर्ण व्हॅल्यू काय होतं इन्फायनाईट. आणि टॅन इन्फायनाईट कधी काय असतं 90 डिग्री बरोबर आहे का नाही. म्हणजे याचाच अर्थ तिथं वर कोणतंही आन्सर येऊ द्या काही फरक पडणार आहे का नाही. पण जर माझी खालची टर्म 0 झाली तर माझा हा अँगल काय असणार आहे 90 डिग्री हे माहितीये. त्याच्यामुळे आपण सरळ एक कन्क्लुजन ड्रॉ करतो काय ए प्लस बी इक्वल्स टू 0 जर हे असेल तर याचाच अर्थ थिटा काय असणार आहे 90 डिग्री. म्हणजे ते दोन लाईन्स कशा असतील एकमेकांना परपेंडिक्युलर. हा क्वेश्चन त्याच्यावरनं सॉल्व्ह होणार आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन बघा दिला शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय हे एक जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर मी आता शिकवलं काय जर ह्याच्यामध्ये ए प्लस बी इक्वल्स टू 0 असं असेल याचाच अर्थ ते काय होणार परपेंडिक्युलर होणार. आता सगळ्यात अगोदर मी जर बोर्डाच्या परीक्षा झालं तर काय करणार V1 इक्वेशन लिहिणार 4xy मायनस 3y² इक्वल्स टू 0. मग कम्पेअर विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. मग देअरफॉर a इक्वल्स टू 3 b इक्वल्स टू -3 and 2h इक्वल्स टू -4. सिन्स a आपल्याला माहिती आहे काय a प्लस बी इक्वल्स टू काय येणार 3 -3 इक्वल्स टू 0. देअरफॉर लाईन्स आर परपेंडिक्युलर. ठीक आहे.
आपल्याला ए माहितीये काय 3, बी काय आला -3, त्याच्यामुळे लाईन्स कशा परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, हे कळालं. आता समजा तुम्हाला परीक्षेमध्ये आलं की फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स, तर सगळ्यात पहिल्यांदा ए आणि बी च्या व्हॅल्यू चेक करा. जर त्या 0 असतील तर डायरेक्ट विदिन सेकंड तुमचा आन्सर काय असणार आहे 90 डिग्री. पुढचा प्रश्न काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. सेम कन्सेप्ट आहे, पुन्हा ह्याला कम्पेअर करा. मग ह्यातनं ए ची व्हॅल्यू काय आली, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए असतो म्हणजे के. 2h काय आला 4 आणि बी काय आला -4. वी नो ह्यांनी काय दिलेलं आहे, ऑलरेडी लाईन्स कशा आहेत परपेंडिक्युलर आहेत. वी नो फॉर परपेंडिक्युलर लाईन्स ए प्लस बी इक्वल्स टू 0. ए काय माझा के, मायनस बी काय -4 इक्वल्स टू 0. देअरफॉर के इक्वल्स टू 4. हे माझा आन्सर आला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलंय, फाइंड द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एन जॉइंट इक्वेशन दिलेलं आहे. हे माहिती आहे आपल्याला. सगळ्यात अगोदर त्या लाईनचं इक्वेशन काय, 4x स्क्वेअर प्लस 5xy मायनस प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 0. मग याला काय करणार, कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. मग आता a 2h b ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्ही काढू शकताय. मग a ची व्हॅल्यू काय आली 4, 2h काय आला 5, मग h काय असणार इथनं माझा 5/2 आणि b काय 1, y स्क्वेअरचा कोएफिशियंट 1. आता वी नो tan theta इक्वल्स टू 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. आता फक्त ह्या a 2h h म्हणजे a h आणि b ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला कुठं पुट करायच्या, ह्या टॅन थिटाच्या फॉर्म्युल्यामध्ये. आणि जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुट कराल त्यावेळेस तुमचं एक फायनल आन्सर येईल आणि तेच काय असणार तुमचा थिटा. त्याच्यावरूनच तुम्ही थिटा काढणार बरोबर. 2 अंडर रूट एच ची व्हॅल्यू काय 5/2, 5/2 चा होल स्क्वेअर मायनस ए काय 4 आणि बी काय 1 अपॉन ए काय पुन्हा 4 प्लस 1 इक्वल्स टू 2 अंडर रूट हे हे काय आलं 25/4 -4 अपॉन 5. ठीक आहे, इक्वल्स टू 2 अंडर रूट. आता यांचा डिनॉमिनेटर सेम करा, काय येणार 25 - 16 अपॉन 4 अपॉन 5 इक्वल्स टू 2 अंडर रूट. हे काय झालं 25 - 16 9, 9/4 अपॉन 5. हे 9/4 रूट मधनं बाहेर येणार तेव्हा काय होणार ते 3/2 आणि 2 इंटू 3/2 अपॉन 5 इक्वल्स टू ह्या 2 ला 2 हा कॅन्सल झाला. मग इथं राहिलं काय फक्त 3/5. मग 3/5 काय आला आपला टॅन थिटा आला. ठीक आहे, आपल्याला टॅन थिटा काढायचा आहे का नाही, आपल्याला काय काढायचं आहे थिटा. म्हणजेच देअरफॉर थिटा इक्वल्स टू टॅन इनवर्स 3/5. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न होता. बोर्डाच्या परीक्षेत आला एवढं सगळं करावं लागणार, सीईटीत आला तर एवढं सगळं करावंच लागणार. ठीक आहे बाळांनो, आता पुढचा प्रश्न बघूया. पुढे काय दिलेलं आहे, फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अन अँगल 30 डिग्री विथ द लाईन. आणि एक लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. हे जॉईंट इक्वेशन दिलंय का नाही, एका सिंगल लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, जॉईंट इक्वेशन काढायचंय. हे बघा, सगळ्यात अगोदर ना तुम्हाला इथं डायग्राम दाखवतो. ठीक आहे, बघा ज्यावेळेस असे क्वेश्चन्स येतात ना ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली कळत नाहीये की नक्की काय काढायचंय, त्यावेळेस बेस्ट एक्झाम्पल असतं त्याची डायग्राम काढणे आणि डायग्राम वरून समजून घेणे की त्यांनी दिलंय काय क्वेश्चन मध्ये आणि त्यांनी विचारलंय काय त्याच्यावरून. त्यांनी काय सांगितलंय, मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द लाईन. म्हणजे ह्या दोन लाईन्स आहेत ना, ह्याचा हा जो थिटा आहे तो किती आहे 30 डिग्री. आणि त्याच्यापैकी एका लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. बघा आता कसं करणार ते, मी लाईन पुसतोय. ही लाईन आहे, ह्याचा स्लोप मला माहिती आहे काय, ही लाईन काय 3x प्लस 2y मायनस 11 इक्वल्स टू 0. ह्या लाईनचा स्लोप मी कसा काढणार -a/b. म्हणजेच माझा m काय आला -3/2. मला ना आता तुम्हाला हे कळत नसेल ना कसं आलं तर तुम्ही जाऊन या सिरीजचा पहिला पार्ट बघा, त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी एकदम सिंपल पद्धतीने समजवलेल्या आहेत. ठीक आहे, हे आलं माझं m. माझ्याकडे m2
जी लाईन ह्याच्यासोबत आहे दुसरी, तिचा स्लोप मला माहितीये का? नाही. मला त्या लाईनचं इक्वेशन पण माहित नाहीये, त्या लाईन बद्दल मला काहीच माहित नाहीये. पण ती लाईन आणि ही लाईन ह्यांच्यामध्ये अँगल किती आहे? 30 डिग्री. मला हे माहितीये. म्हणजे टॅन थिटा जो थिटा आहे, तो मला माहितीये. तो किती आहे? 30 डिग्री. विच इज इक्वल्स टू, आणि 11वीत शिकलोय मी, जर दोन लाईनचे स्लोप्स माझ्याकडे प्रेझेंट असतील तर त्यांच्यामधला अँगल कसा काढणार मी? टॅन थिटा इक्वल्स टू M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. ठीक आहे. आता मी M1 ची व्हॅल्यू टाकतो. तर जो स्लोप माझ्याकडे नाहीये त्याला मी M अज्युम करतो. ठीक आहे. म्हणजे हा M1 M मायनस जो स्लोप आहे तो माझा M2, म्हणजे हा झाला -3/2 चा झाला +3/2 अपॉन 1 प्लस M इंटू -3/2, म्हणजे हे काय झालं? M प्लस 3/2 अपॉन 1 मायनस 3/2M. आणि tan 30 मला माहितीये किती असतं? 1/√3. जर मी ह्याला सिम्प्लिफाय केलं, आता बघा हे काय होणार? 1/√3 इक्वल्स टू, डिनॉमिनेटर सेम करू आपण, न्यूमरेटर मध्ये सुद्धा आणि खालच्या डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा. हे काय होणार? 2 इकडे गेला, 2M प्लस 3 अपॉन 2. ह्याच्या खाली काय येणार? 2 मायनस 3M अपॉन 2. ह्या 2 ला हा 2 कॅन्सल. 1/√3 इक्वल्स टू 2M प्लस 3 अपॉन 2 मायनस 3M. ठीक आहे. पण सोडवताना काही गडबड करू नका. एकदम जे सायन्स असतील तिथं प्लस मायनस जे असतं ते नीट पद्धतीने बघा. आता बघा, आता इथं काय राहिलं? फक्त आता मॉड आहे. मॉडला ओपन करण्याचे दोन वेज आहेत आपल्याकडे, दोन मेथड्स आहेत. कशी? एक मेथड म्हणजे त्याला आपण एकदा प्लस मध्ये उघडू, एकदा मायनस मध्ये उघडू. आणि दुसरी मेथड म्हणजे काय? की डायरेक्ट स्क्वेअर करा, ऑन बोथ साइड स्क्वेअर करायचा आणि डायरेक्ट मॉड ओपन करायचं. मी तेच करतो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला स्क्वेअर केल्यानंतर इथं काय येणार? 1/3 इकडं 2M प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2 मायनस 3M ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याला इकडे घेऊन चला, 2M मायनस 3 हे काय येणार? 2 मायनस 3M ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू, ह्या 3 ला पलीकडे घेऊन चला, 3 इंटू 2M प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता हे मी पुन्हा इकडे लिहितो म्हणजे मला एक्सपान्शनला सोपं पडेल. 2 मायनस 3M ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 3 इंटू 2M प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर लिहिलंय सगळं? ठीक आहे. आता डायरेक्ट हे एक्सपांड करा, A प्लस बी आणि A मायनस बीच्या फॉर्म्युला, होल स्क्वेअरच्या फॉर्म्युला. हे काय होणार? 4 मायनस 3 टू जा 6 आणि इंटू 2 12M प्लस 9M स्क्वेअर इक्वल्स टू, हा 3 असाच ठेवा. हे आतमध्ये काय होणार? 4M स्क्वेअर प्लस 12M प्लस 9. ठीक आहे बाळांनो, कळालं तुम्हाला? आता याला काय करायचं? फक्त सिम्प्लिफाय करायचं. ही साईड तर तशीच राहणार, 4 मायनस 12M प्लस 9M स्क्वेअर इक्वल्स टू, हा 3 आतमध्ये घेऊन चाला येणार 12M स्क्वेअर प्लस 36M प्लस 9 27. आता सगळ्या टर्म एका साईडला घेऊन या, एका साईडला 0 ठेवा, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाईल. तुम्ही तुमच्या आन्सरच्या जवळ जाल. ठीक आहे. 12M स्क्वेअर प्लस 9 इकडे, तिकडे जाऊन मायनस होणार 9M स्क्वेअर प्लस 36M, हा -12M आहे तिकडे गेल्यावर, प्लस 12M प्लस 27 आहे पलीकडे, हा 4 आहे पलीकडे गेल्यावर -4 इक्वल्स टू 0. ठीक आहे बाळांनो. आता हे सॉल्व्ह करा. हे 12तनं 9 गेले, किती येतात? 3 3M स्क्वेअर प्लस 36 आणि 12 किती होणार? 6 2 8 आणि हे आलं 48M प्लस 27 मधनं 4 गेले 23 इक्वल्स टू 0. ठीक आहे बाळांनो. आता जर तुम्ही मागचा व्हिडिओ नीट बघितला असेल ना, त्याच्यात मध्ये एक कन्सेप्ट होती ऑक्झिलरी इक्वेशन नावाची, आणि हे इक्वेशन तुम्हाला त्याच फॉर्म मध्ये दिसतं. ऑक्झिलरी इक्वेशन कसं होतं? BM स्क्वेअर प्लस 2HM प्लस A इक्वल्स टू 0. आणि हे
ह्याच्यामध्ये एम काय होता, स्लोप होता. आपण एम ला एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो का? ऑब्व्हियसली लिहू शकतो. आपण एम ला वाय बाय एक्स असं लिहू शकतो. हे मागच्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथं जो एम आहे ह्या इक्वेशन मध्ये, त्याला फक्त मी कशाने रिप्लेस करणार? ह्या इक्वेशन मध्ये त्याला मी कशाने रिप्लेस करणार? वाय बाय एक्स न. मग काय होणार बघा, 3 बाय वाय बाय एक्स चा होल स्क्वेअर प्लस 48 वाय बाय एक्स प्लस 23 इक्वल्स टू 0. आता डिनॉमिनेटर मध्ये बघितलं तुम्ही, इथं खाली काय एक्स स्क्वेअर आहे आणि इथं काय एक्स आहे. जर मी पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर केलं ऑन बोथ साइड, काही फरक पडणार आहे का आन्सर मध्ये? नाही. मी एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं, हा एक्स स्क्वेअर आणि इकडचा एक्स स्क्वेअर काय होणार? कॅन्सल. हे झालं 3y स्क्वेअर प्लस 48. हा एक्स त्या एक्स स्क्वेअर मधल्या एक एक्स ला कॅन्सल केलं, मग राहिलं काय? एक्स वाय प्लस 23x स्क्वेअर इक्वल्स टू 0. हेच माझं आहे फायनल जॉईंट इक्वेशन. कळालं बाळांना? म्हणजे मी ह्याला नीट लिहितो, 23x स्क्वेअर प्लस 48xy प्लस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे आहे माझं फायनल आन्सर. पुढचा प्रश्न बघा. पुढे काय दिलेलं आहे? फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड मेकिंग अन अँगल 60 डिग्री विथ द वाय ऍक्सिस. ठीक आहे. म्हणजे आता सगळ्यात अगोदर याची डायग्राम कशी असणार? ह्या दोन लाईन्स आहेत, ही वाली आणि ही वाली, आपल्या मधले कॉर्डिनेट ऍक्सिस आहेत. फाइंड द इक्वेशन ऑफ 60 डिग्री कशासोबत आहे? वाय ऍक्सिस सोबत आहे. म्हणजे हा अँगल आला 60, हा अँगल आला 60. ठीक आहे. जर हे दोन अँगल 60 आले असतील, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं? फक्त ह्या दोन लाईनचं इक्वेशन काढणे आणि पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करणे. हा फाइंड द अँगल मधला क्वेश्चन नाहीये किंवा टॅन थिटाचा फॉर्म्युला नाही लागत, त्याला जनरल फॉर्म्युला लागतो. ठीक आहे. जर ही L1 असेल आणि ही L2 असेल, मला ह्या दोघांचं काय काढायचंय? इक्वेशन काढायचंय. आपल्याला ह्या दोन लाईनचं इक्वेशन कसं काढणार? आपण ह्या लाईनचा स्लोप काढू शकतो, ह्या लाईनचा स्लोप काढू शकतो. जर आपण स्लोप काढू शकतो, याचाच अर्थ आपण स्लोप पॉईंट फॉर्म ना त्यांचं इक्वेशन काढणार. हे बघा, हा 60 आहे, तर हा अँगल किती असणार? 30. हा पण अँगल किती असणार? 30. बघा, फॉर L1 टॅन काय असणार? L1 साठी टॅन किती असणार? 60. सॉरी, टॅन काय असणार? 30 डिग्री, विच इज 1/√3. ठीक आहे. आणि फॉर L2 हे काय असणार? हा अँगल किती इकडचा? 30 डिग्री, पण तो कुठला? निगेटिव्ह एक्सेस कडनं. म्हणजेच हे काय? मायनस टॅन 30, 180 मायनस 60 ते होतं 180 मायनस 150. हे टोटल 150. मग याला मायनस टॅन देतो, म्हणजे याला -1/√3. आता मग फॉर L1 y मायनस y1 0 इक्वल्स टू m इंटू एक्स मायनस x1 म्हणजे 0. आणि आपल्याला m माहिती आहे काय? y मायनस y इक्वल्स टू m काय आलं L1 साठी? 1/√3 इंटू एक्स. मग हे आलं √3y इक्वल्स टू एक्स, म्हणजे x मायनस √3y. हे आलं माझं पहिलं लाईनचं इक्वेशन. ठीक आहे. याच पद्धतीने मी पुढचं ही इक्वेशन काढू शकतो. कसं? पुन्हा सेम फॉर्म्युला, y मायनस y1 फॉर L2. आता y मायनस y1 इक्वल्स टू, इथं m काय असणार? -1/√3 इंटू एक्स मायनस x1 म्हणजे 0. y इक्वल्स टू -1/√3x, म्हणजेच हे काय आलं? √3y इक्वल्स टू मायनस एक्स, म्हणजेच एक्स प्लस √3y इक्वल्स टू 0. आता यांचंच काय काढायचं आपल्याला? जॉईंट इक्वेशन. हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. मग काय येणार? एक्स मायनस √3y इंटू एक्स प्लस √3y इक्वल्स टू 0. मग हे काय झालं? आता आता फक्त प्रोडक्ट करायचं. काय येणार प्रोडक्ट? एक्स स्क्वेअर प्लस √3xy मायनस √3xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. हे कॅन्सल. मग राहिलं काय? फक्त एक्स स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0. हेच आहे आपलं रिक्वायर्ड जॉईंट इक्वेशन. ठीक आहे. या पद्धतीचा सेम क्वेश्चन आहे ना, मागच्या लेक्चरमध्ये मी सॉल्व्ह केला होता, पण तिथं जरा क्वेश्चनचं रिप्रेझेंटेशन वेगळं होतं. तिथं क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं की एक ज्या दोन लाईन्स आहेत ना आपल्या, ह्या
त्या इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतायत. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करतायत कसं दिलं होतं. आणि हा क्वेश्चन पण सिमिलरली त्याच टाईपचा आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला या व्हिडिओमधले सगळे क्वेश्चन्स कळाले असतील. ज्या लोकांनी मागचे 2 व्हिडिओ बघितले नाहीत त्यांनी जाऊन ते बघा, त्याच्यानंतर हा पार्ट बघा. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द बेस्ट.